शेतकऱ्यांना फवारणी पंप खरेदीसाठी सरकारकडून अनुदान मिळत आहे हे तुम्हाला माहीत आहे का? महाडीबीटी पोर्टलवर सौरचलित फवारणी पंपासाठी अर्ज सुरू झाले आहेत. अर्ज करताना कोणता पर्याय निवडायचा, कोणती चूक टाळायची आणि जास्तीत जास्त अनुदान मिळवण्यासाठी फॉर्म कसा भरायचा? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझरला जायचे आहे आणि फार्मर महाडीबीटी टाईप करून घ्यायचे आहे आणि सर्च करायचे आहे. ते सर्च केल्यानंतर तुमच्या समोर असे पेज ओपन होईल. ते तुम्हाला पहिली जी वेबसाईट दिली आहे यावरती क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा असे पॉपअप्स येतील, तर ते ओके करून घ्यायचं आहे. ते केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा फार्मर ID, आधार नंबर किंवा शेतकरी गट वापरून लॉग इन करायचे. तर बघा मी फार्मर ID सिलेक्ट केला आहे, वैयक्तिक शेतकरी. तर इथे तुम्हाला तुमचा फार्मर ID एंटर करून घ्यायचा आहे आणि OTP पाठवावरती क्लिक करायचे आहे. बघा तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो इथे असा टाईप करून घ्यायचा आहे आणि OTP तपासावरती क्लिक करायचे आहे. तर बघा युअर प्रोफाईल डिटेल्स आर फेच्ड सक्सेसफुली. तर अशा प्रकारे तुमचे लॉग इन होईल आणि बघा इथे तुम्हाला तुमची प्रोफाईल 100% भरलेली पाहिजे, तरच तुम्ही फॉर्म फिल करू शकता. आता बघा इथे तुम्हाला वैयक्तिक तपशील, घटकासाठी अर्ज करा, जमिनीचा तपशील. तर इथे दुसरा पर्याय निवडायचा आहे, घटकासाठी अर्ज करा. निवडल्यानंतर बघा इथे भरपूर असे पर्याय दिलेले आहेत, कृषी यंत्रीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे. तर आपल्याला कृषी यंत्रीकरणासाठी अर्ज करायचा आहे. तर बघा याच्यासमोर इथं बाबी निवडा हा पर्याय दिला आहे. तर यावरती क्लिक बघा इथे क्लिक केल्यानंतर इथे तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे सर्वप्रथम. त्यानंतर तुमचे गाव ऑटोमॅटिक येऊन जाईल. तर आता आपल्याला सर्वात प्रथम मुख्य घटक निवडायचा आहे. तर इथे कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थाचा आहे हा पर्याय निवडायचा आहे. तपशीलमध्ये काय निवडायचं आहे बघा इथं आपल्याला आता भरपूर असे पर्याय दिलेले आहेत. तर इथं मनुष्यचलित अवजारे हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तो निवडल्यानंतर यंत्रसामग्री, अवजारे व उपकरणे बघा इथे निवडावरती क्लिक करायचे आहे आणि इथे तुम्हाला पीक संरक्षण अवजारे हा पर्याय निवडायचा आहे. तो पर्याय निवडल्यानंतर बघा आता इथे तुम्हाला मशीनचा प्रकार निवडायचा आहे. तर इथं बघा मशीनचे भरपूर असे प्रकार दिलेले आहेत. तर इथं सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप हा पर्याय निवडून घ्यायचा आहे. तो निवडल्यानंतर बघा इथे चौकोनामध्ये टिक करून सहमती द्यायची आहे आणि जतन करावरती क्लिक करायचे आहे. बघा घटक यशस्वीरित्या अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचं आहेत का? निवडायचं असेल तर येस करायचं, नसेल तर नो वरती क्लिक करायचं आहे. परत तुम्हाला घटकासाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे. बघा इथं तुम्हाला अर्ज सादर करा एक पर्याय दिलेला आहे. तर यावरती तुम्हाला परत अजून एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या पसंतीने अर्ज सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा. अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेनूवर हा पॉपअप आल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचे आणि बघा आपण आत्ताच भरलेला अर्ज आहे. तर इथे पहावरती क्लिक करायचं आहे. बघा पहावरती क्लिक करण्यासाठी तुम्हाला सर्व इथं माहिती दाखवेल, तुमचा तालुका, गाव, काय निवडलं आहे, कृषी यंत्रीकरण, पीक संरक्षण अवजार, त्याच्यानंतर काय सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप. तर हे सर्व चेक करून बघा इथे अजून एकदा चौकोनामध्ये टिक मार्क करायचा आहे. पे ॲप्लिकेशन फी. तुम्ही जर अगोदर पे केले असेल तर गरज नाही, पे केलेलं नसेल तर बघा ती कशी पे करायची हे दाखवणार आहे. पे ॲप्लिकेशन फीवरती क्लिक करायचं आहे. बघा इथे क्लिक केल्यानंतर पेमेंटची डिटेल्स दाखवत आहे, किती पेमेंट लागणार आहे. तर 23.60 पैसे एवढं पेमेंट करायचं आहे. तर मेक पेमेंटवरती क्लिक करा. बघा इथे नेट बँकिंग हा पर्याय निवडायचा आहे आणि पे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑल बँक्स, तर यावरती क्लिक करायचे. इथे क्लिक केल्यानंतर प्रोसीड पे फॉर पेमेंट बघा हे दिलेलं आहे, याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे भरपूर असे ऑप्शन होतील. तर इथे UPI वरती क्लिक करून घ्यायचे आहे. UPI वरती क्लिक केल्यानंतर बघा इथे QR कोड येईल. तर तो येण्यासाठी शो QR वरती क्लिक करायचे आहे. तुमच्या समोर असा QR कोड येईल, तो तुम्हाला तुमच्या फोनमध्ये स्कॅन करून पेमेंट करायचे आहे. तर फोनमध्ये स्कॅन करून पेमेंट केल्यानंतर ऑटोमॅटिक ती प्रोसेस होणार आहे. बघा फोनमधून पेमेंट झाल्यानंतर डायरेक्ट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला दाखवेल ते. बघा इफ ॲप्लिकेशन इज रिजेक्टेड, युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली, प्लीज नोट युअर ॲप्लिकेशन ID. तर हा ॲप्लिकेशन ID जपून ठेवायचा आहे, तर तुम्हाला नंतर स्टेटस वगैरे चेक करण्यासाठी कामाला येईल. तर ओकेवरती क्लिक करून घ्यायचे आहे. बघा आपलं सर्व काही फीच्या डिटेल्स दाखवत आहे. तर तुम्हाला प्रिंट करायची असेल तर प्रिंट रेसिपीवरती करून तुम्ही प्रिंटसुद्धा करू शकता. बघा आता आपण अर्ज भरलेला कसा पाहायचा, तर ते परत तुम्हाला घटक इतिहास पहावरती क्लिक करायचा आहे. इथे क्लिक केल्यानंतर लागू केलेले घटकवरती क्लिक करा. बघा आपण जो अर्ज भरला होता आता शेवटी मनुष्यचलित अवजार आणि सौर पंपासाठी, तर तो आहे ते दाखवत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा अर्ज सक्सेसफुल भरू शकता, काही चूक न होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.